आणि आजच्या दुष्काळात आपण पाहिलं तर आता नेमकी मतदारसंघ मोठा की आपला पक्ष मोठा। आणि उजनीचं उदाहरण आपल्या सर्वांच्या समोर आहे की जर पाणी सोडलं नाही तर मग पक्षात राहायचं का पाठिंबा द्यायचा का काढून घ्यायचा, असं जर असेल तर नेतृत्व सुद्धा हतबल आहे प्रत्येक पक्षाचं। त्याला कारण मतदारसंघ हाच आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न झालेला आहे। आणि प्रत्येकाला आपल्या मतदारसंघापुरतंच पाणी पाहिजे असेल तर मला वाटतं परिस्थिती गंभीर आहे असा विचार पाहिला तर। कारण एकीकडे धरणं गच्च भरलेली होती, योगायोग म्हणजे कोकणात पाऊस खूप पडतो, सगळी धरणं तिथं आहेत आणि ते पाणी खाली दुष्काळाकडे जातं, म्हणजे ऊसाचं पाणी आणि खाली जनावरांचं पाणी, ज्वारी बाजरी हरभऱ्याचं पाणी। मग एकीकडे ऊसाला आणि आमच्या बागा जागल्या पाहिजे म्हणून पाणी सोडा, आणि दुसरीकडे खाली त्याच जिल्ह्यातील त्याच तालुक्यातील काही गाव म्हणतात की आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी पाणी सोडा। म्हणजे नेमकी आता कोणाला प्राधान्य द्यायचं, आणि ते देत असताना जो प्रभावी ठरल मग तो त्या पद्धतीने करून घेतलं, त्याचे दूरगामी परिणाम आपल्या समोर आहेत। कोकणामध्ये पाऊस खूप पडतोय, टंचाई नाही। विदर्भात पाऊस पडला, टंचाई नाही, कारण तिथे आजही पर्जन्य आधारित पीक पद्धती आहे, अजून ते 8 माहीवरच आहेत म्हणून तिथे प्रश्न नाही। ज्यावेळेस ते द्राक्ष आणि डाळिंबाकडे वळतील आणि ऊसाकडे वळतील त्यावेळेस कोकणामध्ये सुद्धा ऊस आला, डाळिंब आणि द्राक्ष आलं की टँकर लागणार आहेत। आजच सकाळी मी पुण्याला येत असताना 6 वाजता लातूरचे 100-200 शेतकरी आलेले होते वेगवेगळ्या 2-3 तालुक्यात। सकाळीच आमच्या हातपंपावर आंघोळी करत होते, ते आल्यावर म्हणले पाऊस किती, मग तिथे गेल्यावर थोडंसं बोललो तर अगदी त्याला एक पंप मारला की पाणी मिळतं। 204 mm पाऊस पडलेला आहे, 16 हातपंप आजही गावात आहे। मी फारसा आता हिवरे बाजारवर 1 वर्ष झालं बोलत नाही। अहो किती काळ राळेगण सिद्धी हिवरे बाजार कडवंची हो, याच्या पलीकडे आपण का जात नाही, याची चळवळ का होत नाही। एखादं मॉडेल होऊ शकतं परंतु त्याचा गुणाकार वाढत जाण्याची गरज आहे। सेम एकच गाव घेऊन दुसरीकडे नाही, पण कॉमन फॅक्टर आहेत की तिथली परिस्थिती कशी आहे, पाऊस किती पडतो आणि तिथं कशा प्रकारे काम केलं पाहिजे हे महत्त्वाचं। म्हणून आपण सुरुवातीलाच हे काम करत असताना ज्यावेळेस गावात पाहिलं की अगदी आजही कुठेही अडचण नाही। बँक ऑफ महाराष्ट्राच्या युनियननी आत्तामध्ये एक वाईल्ड लाईफसाठी बोरवेल दिला, मला 50,000 रुपये त्यांनी दिले, 50 आम्ही टाकले। जमिनीपासून जवळ 500 फूट उंचावर टेकडीवर बोर घेतला आम्ही, फक्त 45 फुटावर पाणी लागलं। आज 125 फूट पाणी 500 फूट रस्त्यापासून उंचावर आहे ती टेकडीवरती लागलं, याला चमत्कार म्हणू शकणार नाही। गेल्या 22-23 वर्षाचे पीक आणि पाणीचं जे नियोजन केलं आणि त्याची जी शिस्त लोकांना लागली त्याचा परिणाम आज ते चित्र आहे। आणि कडेचे 3-4 गावं सुद्धा एवढी सुंदर झाली, 14 वर्षाचे टँकर त्या गावांचे गेले। आदर्श गाव योजनेतून आम्ही हेच मॉडेल आता फक्त 1.5 वर्षाचं केलं आणि 1.5 वर्षात खूप चांगली 12-14 गावं राज्यात पुढे आली। त्यावर अजून आम्ही फारशी चर्चा केली नाही, काम कमी झालं, या मे एंडपर्यंत काम भरपूर होऊन जाईल आणि पुढच्या वर्षी मात्र 30-40 गावं खूप चांगली झालेली दिसतील। आणि म्हणून एकीकडे ऊसाच्या बाबतीत तसं घडलं, पीक नियोजनाकडे पाणी नियोजनाला लक्ष दिलं नाही, आणि कोरडवाऊकडे हेच झालं की विहिरी सोडून देऊन आम्ही कधी जास्त खोलवर गेलो आणि एवढं ओव्हर एक्सप्लॉयटेशन आज झालं की आज जमिनीच्या पोटात पाणीच राहिलं नाही। कारण बेसॉल्ट आपल्याकडे आहे, 3-4 प्रकार त्यातही वेगवेगळे आहेत, पण एकदा बेसॉल्ट लागला की पाणी संपतंच, मग त्याला मर्यादा आहेत किती पाणी, म्हणून त्याचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे। आणि म्हणून ते काम करत असताना शहराचं पाणी जे आहे प्रत्येक शहराच्या कडेनी खाली जवळ 10 किलोमीटरपर्यंत जेवढी गावं होती या गावांना स्वच्छ पाणी होतं, पण शहराच्या सांडपाण्यामुळं आज या सगळ्या गावांचं पाणी खराब झालं आणि या गावांना सुद्धा आता धरणात वाटेकरी झालेलं आहे। म्हणून या दोन, एक तर ऊसाच्या अति पाणी वापरामुळं आणि शहराच्या सांडपाण्यामुळं जी गावं पिण्यासाठी स्वयंभू होती ती आता पुन्हा त्या धरणाकडे शहराबरोबर वाटेकरी झाले। आणि आपण पाहतो स्वातंत्र्याचं 75 म्हणू 70 म्हणू गावात होते, 25-30 शहरात होते। गाव आणि शहराचं एक सुंदर नातं असायचं, शहरातले माणसं आवडीने आपला दूधवाला किंवा आपल्याला धान्य देणाऱ्याकडे बैलगाडीमध्ये हुरडा खायला जायचे। आज हुरडा आणि हे कल्चरच संपून गेलं सगळं। या सगळ्या गोष्टी जर आज पाहिल्या तर पाण्यावर, शहराच्या पाणी वापरावर आता कुठेतरी आपल्याला मर्यादा आणण्याची गरज आहे। खूप मिळतंय म्हणून कसंही वापरू असं करून चालणार नाही, कारण जेवढं पाणी आपण शहरात वाचवू तेवढं पाणी आणि वीज वाचलेली धरणात राहील, गावात जाईल, आणि तेवढं पाणी जर पिण्यासाठी शेतीला मिळालं तर त्यातून उत्पन्न होणारा भाजीपाला स्वस्तात का मिळाला
पण व्यवस्थित मिळेल। मी आता गेली वर्षभर त्यावरच बोलतो की 2013चा दुष्काळ हा 2014ची राजकीय दिशा ठरवणार आहे। कारण का की बारीक बारीक गोष्टी ज्या आज पुढे येऊ राहिलेल्या आहेत याच्यावर कधीच उपाययोजना आपण प्रभावीपणे करू शकलो नाही। कारण डोक्याला जखम झाली पण आपण अंगठ्यालाच इंजेक्शन देत बसू आतापर्यंत, आणि आता त्याचा स्फोट होणार आहे। आणि तो स्फोट असा होईल की मे महिन्यामध्ये कदाचित जर राज्यकर्त्यांना जायचं ठरलं तर विरोधी पक्षाला बरोबर घेऊन जावं लागेल आणि नेता कुठल्याही गावात जाता येणार नाही, असं चित्र आपल्याला पाहायला मिळेल।